आज आपण बघणार आहोत लेन्सेस हा चॅप्टर आपण वन शॉटमध्ये सांगणार आहे की या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, लेन्सेस हा चॅप्टर करताना तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जर काही करायचं असेल तर ते याच्यामध्ये येणारे जे आपले महत्त्वाचे पॉईंट आहेत, मायोपिया, हायपरमेट्रोपिया, प्रेसबायोपिया। आता या चॅप्टरवर या व्यतिरिक्त आणखीन काय विचारलं जातं तर हे तीन जे रूल्स आहेत आपल्याला, हे पण रूल्स आपल्याला याच्यामध्ये करायचे आहेत। आणि या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर या चॅप्टरमध्ये आपल्याला काही रे डायग्राम आहेत, पण रे डायग्राम आतापर्यंत बोर्डाने फक्त एकदा विचारलेले आहेत, त्यामुळे रे डायग्रामचा विषय तुम्ही थोडासा बाजूला टाकू शकता, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही। आपण लेन्स फॉर्म्युला आणि मॅग्निफिकेशनचे जे फॉर्म्युले आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये करावे लागतील। आणि याच्यामध्ये जे कार्टेशियन साइन दिसत आहे तुम्हाला वर, हे कार्टेशियन साइन्स पण तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे। आता जसं मी म्हटलं की सर्वात महत्त्वाचं आपल्याला काय आहे तर ह्यूमन आय अँड वर्किंग ऑफ लेन्स आहे, ठीक आहे। तर ह्यूमन आय आणि वर्किंग ऑफ लेन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, सर्वात महत्त्वाचं आयरिस म्हणजे काय, आयरिसचं फंक्शन म्हणजे काय, त्याच्यानंतर प्युपिल म्हणजे काय, प्युपिलचं फंक्शन म्हणजे काय आहे, आणि त्याच्यानंतर याच्यावर आपल्याला आपली जी ह्यूमन आयची डायग्राम आहे ती बोर्डाने एक वेळा आपल्याला विचारलेली आहे। आणि या बाजूने तुम्हाला दिसते पॉवर ऑफ अकॉमोडेशन म्हणजे काय, नंतर मिनिमम ऑफ डिस्टन्स विजन म्हणजे काय, आणि आपलं आयबॉलचं डायमीटर किती असतं, आपली फोकल लेंथ किती असते, हे सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये करायला पाहिजे, ठीक आहे। हा या चॅप्टरचा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे की जो तुम्हाला सर्वात जास्त विचारला जातो। या चॅप्टरवर आपल्याला ह्या तिन्ही डायग्राम डोक्यात घ्यायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं डोक्यात घ्यायचं आहे की याची कारणं काय आहेत, याच्यामध्ये आपण कुठला लेन्स आपण वापरतो हे तुम्हाला डोक्यात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हायपरमेट्रोपिया म्हणजे काय, हायपरमेट्रोपियाचे तिन्ही फिगर आपल्याला डोक्यात घ्यायचे आहे। आणि त्याचबरोबर सर्वात दुर्लक्षित भाग जो असतो तो असतो प्रेसबायोपिया, तर प्रेसबायोपियासुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे। युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्स तुम्ही कुठलेही 3 युजेस याच्यामध्ये करू शकता। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे विद्यार्थी ज्याकडे कमी लक्ष देतात तो म्हणजे सिम्पल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि त्याच्यानंतर येणारा टेलिस्कोप। आता सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला या दोन्ही डायग्राम डोक्यात ठेवावे लागतील, याच्यामध्ये किती लेन्स आपण वापरतो हे आपल्याला डोक्यात घ्यावे लागेल। कारण लेन्समध्ये इथे बघितलं तर आपला एकच लेन्स आहे, इथं बघितलं तर तुम्हाला 2 लेन्स आहे, पण इथं आयपीस मोठा आहे आणि ऑब्जेक्टिव्ह तुमचा छोटा आहे। त्यानंतर आपण जर इथं बघितलं तर इथे आपला टेलिस्कोप आहे, हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पर्सिस्टन्स ऑफ विजनची डेफिनेशन तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे। रॉड्स आणि कॉन्स आपल्या डोळ्यामध्ये काय करतात ते तुम्हाला डोक्यात घ्यायला पाहिजे। एक्झरसाइज वाईज जर मी जाते म्हटलं तर मला सगळ्यात महत्त्वाचं आहे ग्युरिझम तुमचे सगळे व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन दोन्ही व्हायला पाहिजे। व्हॉट इज द फंक्शन ऑफ आयरिस अँड मसल्स हे एक व्हायला पाहिजे। न्यूमरिकल्समध्ये म्हणाल तर बोर्डाला आपल्याला एक न्यूमरिकल पडतं, त्याच्यातही जर का तुम्ही बघितलं तर हे एक न्यूमरिकल, हे एक न्यूमरिकल आणि हे एक न्यूमरिकल तुम्ही सर्वात जास्त करायला पाहिजे।